त्या समारोपाचा दिवस संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। शिवशक्ती या भैरवनाथ क्रिकेट क्लब मान ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल। अप्पा शेळके आणि दुसऱ्या बाजूला निलेश देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली, तर ऐश्वर्य खोपकर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज। शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब मान संघासाठी लागोपाठ 3 चौकार लागोपाठ 3 षटकार साठी पारितोषिक असेल। या उद्योजक सन्माननीय ऋषीदादा गुंजकर यांच्या वतीने पारितोषिक असेल 2500 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी असेल। ऐश्वर्य खोपकर पुन्हा एकदा सज्ज। अगदी आपण पाहतोय मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज। फॉलो थ्रू मध्ये चांगलं कलेक्शन केले जाते, तर ऐश्वर्य खोपकर सातत्यानं मुंडवा क्रिकेट ग्राउंड वरती मी त्यांना पाहिलेलं आहे। लेदर बॉल अगदी क्रिकेटमध्ये कोचिंग करत असतात अगदी आपण पाहतोय, आणि अनेक खेळाडू त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं घडताना आपण पाहतोय। यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट ॲक, म्हणजे आता मुंडवा प्रीमियर लीग तर झालीच, परंतु त्या अगोदर एक लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा देखील ऐश्वर्य खोपकर तेजसदादा खोदरे यांच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी आयोजित केली होती। यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनचा शतरक्षक येईल चेंडू वरती। या चांगलं शतरक्षण, मला वाटतं एफर्ट चांगले पाहायला मिळाले, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय चौकारासाठी 4 रन। सहा धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे। 6 रन ऑन स्कोर कार्ड। शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब मान मॅच क्रमांक 3 5 षटकांची लढत। यावेळेला अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध, शतरक्षक येईल चेंडूच्या खाली। सूर्याचा निश्चितपणे अडथळा त्या ठिकाणी आला आहे। जसे शतरक्षकाचे हावभाव पाहतोय आपण, एका षटकाची होईल समाप्ती। धावफलकावरची धावा बिनबाद 8। शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब मान। उर्वरित 4 षटकांचा खेळ असेल शेष शिल्लक बाकी। चांगला थरार खऱ्या अर्थानं रंगताना आपल्याला पाहायला मिळाला। आजचा 5वा दिवस संपन्न होताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे, षटक क्रमांक 2 पाहायचंय की कुणाच्या हातामध्ये हे दुसरं षटक सोपवलं जात आहे। अप्पा शेळके आणि निलेश देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। दुसऱ्या षटकाला होईल प्रारंभ, दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात। मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय डावपेच आखले जातील, रणनीती खऱ्या अर्थानं आखल्या जातील। मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन्ही टीम समान ताकदीच्या आणि त्यांच्यातील झुंज या ठिकाणी क्रिकेटचे रसिक पाहतायत। यावेळेला समोरच्या दिशेला फटका खेळायचा होता। बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही। धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर पाहायला मिळेल। धावफलकावरची धावा आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत।
व्हाईट बॉल. खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. स्टेप आउट करून चेंडूला खेळून काढले. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. चेंडू सुसाट सीमा पार. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. एक स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी मात्र जो खेळला अगदी आपण पाहिलं. स्लोअर वन. गती परिवर्तन. लॉफ्ट केलाय चेंडूला. एक टप्पा खाईल. जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार. 4 रन. स्कोर कार्ड मूव ऑन 17. बिनबाद 17 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आहे. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतो एक सिंगल प्राप्त केली जाईल या चेंडूवरती. धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब मान 18 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 2. षटक क्रमांक 2. व्यूहरचना वारंवार मात्र बदलवली जाते मैदानाच्या आतमध्ये. धावगतीवरती नियंत्रण राखण्याचा प्रयत्न यावेळेला अगदी आपण पाहतोय. मिड ऑनच्या दिशेला ऐश्वर्य चेंडूवरती पोहोचतोय. एक सुरेख झेल होतोय आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. धाव फलकावरची नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी या अनेक मान्यवर उपस्थित होतात. त्यामध्ये उद्योजक सन्माननीय सागर पारखी, शंकरजी बर्ने, त्याचबरोबर त्यांच्या समवेत सन्माननीय अनिकेत शिंदे आपणही उपस्थित झालात. आपलं देखील हार्दिक स्वागत. जातोय चेंडू चौकारासाठी. 4 रन. विनंती आहे मान्यवरांना आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू. डगआउट फक्त खेळाडूंसाठी असेल. बाकी जे मान्यवर उपस्थित होतील सगळ्या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं बाबक आपलं स्वागत असेल. धावा 22. सुरेश दादा पारखी अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. धावा 22. ओव्हर क्रमांक 3 आता मैदानाच्या आतमध्ये टाकली जाईल. यावेळेला एक एक्सप्रेस बॉल अगदी आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. 8 मार्च म्हटलं की जागतिक महिला दिन. सुमित सरांनी बरेचसे विषय नक्कीच हाताळले त्या ठिकाणी. परंतु अगदी आपण पाहतोय क्रिकेट क्षेत्रात महिला देखील पुढचे पाऊल नक्कीच त्यांनी टाकायला मात्र सुरुवात केली. आणि आपल्याला माहीत आहे
अनेक महिला खेळाडू दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतात. झुलन गोस्वामी असतील, मिताली राज, हरमप्रीत कौर, अगदी आपण पाहतोय हरमप्रीत कौर असतील, त्याचबरोबर स्मृती या मंदना असतील. दाखवून दिलं की पुरुषांसारखे महिला देखील कामगिरी करू शकतात. अगदी आपण पाहतोय 1-2 झेल निसटलाय, सटकलाय. धावांसाठीची त्यानंतरची धाव अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आयसीसीला देखील काही शब्द नक्की चेंज करावे लागले क्रिकेटमध्ये. सद्यस्थितीला बॅटर हा शब्द नक्कीच वापरला जातो. म्हणजे बॅटर हा शब्द पुरुष खेळाडूला देखील वापरता येऊ शकतो, महिला खेळाडूला देखील खऱ्या अर्थानं वापरता येऊ शकतो. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 26 धावा नक्कीच घेतलेल्या आहेत. आणि बॅटर बरोबर आणखीन एक शब्द आलाय, तो देखील आयसीसीला चेंज करावा लागला. पूर्वी मॅन ऑफ द मॅच म्हणजे तो शब्द फक्त पुरुष खेळाडूला वापरता यायचा, परंतु आता प्लेअर ऑफ द मॅच असं जे म्हटलं जातं, म्हणजे तो शब्द महिला खेळाडूला देखील वापरता येऊ शकतो, पुरुष खेळाडूला देखील वापरता येऊ शकतो. प्लेअर ऑफ द मॅच. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा, अगदी आपण पाहतोय एक सिंगल प्राप्त केली जाईल. दुसरी धाव त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय घेतली जाते. हे सांगण्याचा पाठीमागचा दृष्टिकोन, आज जागतिक महिला दिन आहे आणि या अगदी आपण पाहतोय क्रिकेटमध्ये महिला देखील पुढचे पाऊल नक्कीच टाकू लागलेले आहेत. अगदी आपण पाहतोय धावफलकावरची धावा आहेत त्या 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला खेळून काढलाय, सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल त्या ठिकाणी केला जातो आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. दर्शकांची गर्दी आहे. श्री काळ भैरवनाथ करंडक 2025. अगदी आपण पाहतोय स्वर्गीय पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा तुम्ही अनुभवतायत, पाहतायत. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरची धावा अगदी आपण पाहतोय 30 धावा, 10ची सरासरी पाहायला मिळाली. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही या मैदानाच्या आतमध्ये जो बाकी असेल. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही जो बाकी असेल. पाहायचे की उर्वरित 12 चेंडूवरती कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये या कशा प्रकारे केली जाते. अप्पा शेळके 10 चेंडूंचा सामना केलाय, 17 वरती खेळतोय. प्रशांत पारखी 1 चेंडू खेळलाय, त्यावरती मात्र चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. आक्रमकता आणि संयम यांचा सुवर्ण मध्य राखत खऱ्या अर्थानं या 3 षटकांमध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळाला. 12 चेंडू शेष शिल्लक. यावेळेला अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल असेल, खराब स्वरूपाचा चेंडू असेल. एक अवांतर धाव स्कोर कार्ड बरोबर मैदानाच्या आतमध्ये जोडली जाईल. यावेळेला म्हणावी तशी पायाची मोमेंट पाहायला मिळालेली नाहीये. फुटवर्कचा उपयोग म्हणावा तसा झालेला नाहीये. हेतुपूर्वक चेंडू थोडासा दूर ठेवला शरीरापासून गोलंदाजानं. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती ऐश्वर्या अगदी आपण पाहतोय चेंडूला फेड करेल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 32 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 5 षटकात कितपत मोठं धावफलक सेट केलं जाईल ते मात्र पाहायचं आहे. व्यूहरचना वारंवार नक्कीच बदलवली जाते. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असताना डोकेदुखी नक्कीच ठरताना पाहायला मिळते कर्णधारासाठी. यावेळेला
बिग हिट केलाय मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार, 6 धावा. आपण ओळखला चेंडूचा टप्पा आणि त्यानंतर मात्र पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक अवांतर, एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर मात्र जोडली जाईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 39 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राइक एंड वरती आप्पा शेळके. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येईल. सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि चुकीला माफी नाही. जातोय चौकार. अमित भुजबळ सर, अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख कामकाज क्रिक लाईव्ह टीमचं. विशेष म्हणजे गेली 5 दिवस कोणत्या प्रकारचं अन्न पाणी न घेता कार्याप्रती असलेली निष्ठा, सुरेख कामकाज. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. धावा 44 धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. यावेळेला हा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, उत्तुंग षटकार. थँक्यू. आता जय सरांनी खुर्ची डायरेक्ट वरती घेतली. ते रील आठवली, लड्डू मुत्या. लिंबू बैलाचे मालक आहेत. चांगलं क्रिकेट खेळतात, स्कोरिंग देखील अप्रतिम. या वेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा बिग हिट केला जातो आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. थँक्यू. अप्पा शेळके यांच्यासाठी पारितोषिक असेल. लागोपाठ 2 मारलेत, तिसरा जर मारला आता तर सुरेश दादा पारखी यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक आणि ऋषीदादा गुंजकर यांच्या वतीनं देखील 2000 रुपयांचं पारितोषिक जर तिसरा खेळला अप्पा यांनी तर. 2500 ऋषीदादा गुंजकर यांच्या वतीनं, म्हणजे एकूण पारितोषिक असेल 4500 रुपयांचं पारितोषिक एकूण त्या ठिकाणी मात्र जे असेल. अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. शतरक्षक डीप मधून चेंडू वरती, डीप एक्स्ट्रॅक्ट कव्हरला चेंडू त्या ठिकाणी मात्र फीड केला जाईल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र धाव पूर्ण केली जाईल. संघर्ष जारी. कोण कुणावरती पडणार आहे भारी. 1 रन शॉट. एकच धाव असेल अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार. हाफ ट्रॅकर फाईन लेगच्या दिशेला पाठवून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन.
দূরে যাবো গো ভাইসা তোরে বুকে নিয়া সুদূরে যাবো গো ভাইসা मी ढोलकर 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 दर्याचा राजा. धन्यवाद डीजे विजू. सुंदर वातावरण निर्मिती त्या ठिकाणी मात्र जी त्यांच्या माध्यमातून मात्र जे केली जाते. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे. नो मॅन्स लँड मध्ये अगदी आपण पाहतोय चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय. 3 शतरक्षक जवळजवळ चेंडूवरती येत आहेत त्या ठिकाणी. धावांसाठीची प्रचंड मोठी धावाधाव. प्रत्येक मॅच खूप महत्वाची मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. प्रत्येक जण आपलं 100% देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यावेळेला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पहा केलेली फेकी, त्यानंतर मात्र धावांसाठीची धाव. एक चूक नक्कीच महागात पडत असते. एका धावेनं कित्येक सामने गमवावे लागतात. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 2 घेतल्यात. काही गरज नव्हती अशा प्रकारची फेकी करण्याची. अगदी आपण पाहतोय आप्पा शेळके प्रभावित करतायत. 17 बॉल 47 वरती नाबाद. आणि या बरोबर अगदी आपण पाहतोय ठोकला एक शानदार षटकार. आप्पा शेळके अर्धशतक त्या ठिकाणी मात्र पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या आप्पा यांच्यासाठी, या अर्धशतकासाठी. जबरदस्त परफॉर्मन्स नक्कीच त्या ठिकाणी दिलाय आणि अर्धशतक ठोकलंय. 18 चेंडू 53 वरती नाबाद. आप्पा शेळके स्ट्राइक एंड वरती उभे आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड असेल. खराब स्वरूपाचा चेंडू असेल. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 72 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम षटकातील काही चेंडू अजूनही शेष शिल्लक. यावेळेला अगदी आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये एक इनिंग संपताना पाहायला मिळते. बनवल्या गेल्या 72 तर जिंकण्यासाठी 73 धावांचं लक्ष असेल. 73 इज टार्गेट.